लय टाचा दुखतायत. अहो मग कुणी सांगितलं होतं एवढ्या तंगड्या तोडत मंदिरापर्यंत जायचं, करायची आपली मुकाट रिक्षा आणि यायचं घरी. नको भया रिक्षा, उगा कशाला खर्च करायचा. आई खर्च म्हणून का काही वेगळं कारण आहे? दुसरं काय कारण असणार आहे? नाही, मालू आत्तीने सांगितलं होतं आम्हाला का तुम्ही तुमच्या लग्नात आहे ना रथात बसला होता, तो रथ उलाटला होता. आता रिक्षाला कसे 3 चाका असतात, त्यात तुम्हाला भीती वाटली असं, रिक्षा उलटली बिलटली आणि माझा हसं झालं तर कुठं म्हणून तुम्ही चालत आले, आम्हाला माहितीये ना. ती माली काय सांगते, तिचं काय ऐकलंय तुम्ही? आई सांगा ना, आई खरं काय ते सांगा ना आम्हाला. अगं काय नाही, इथं तेल लाव गपचूप. इथं लाव जरा, इथं पण दुखायलंय. इथं लाव. आई, आई हा. तेल संपलं. संपलं? हा. अगं काल आणलं होतं ना. आई आता तुमचा पाय एवढा मोठा. इथंच बसलेस, लक्षात ठेव. आई, एवढा हा. आणि तेल पटापटा जिरत नाही त्याच्यामध्ये. आई तुमचा पाय ना तेल खूप पितोय. असं थोबाड फोडी ना तोंडाला आला म्हणून काय बोलशील? तेल पितो म्हणे. अहो तसं नाही आई, ते काय झालंय पायाला मालिश करू करून ना तिचे हात दुखायला लागलेत. मला सांगायचं, मी केलं असतं का काही सांगत. धर बस इथं, दे तेलाची बाटली. अयो. भया आई, अहो तुमची मांडी खाली आली. उगा तोंड दिलंय म्हणून काय बोलायचं का? पोटरी आहे ती, मांडी आहे का? आत ये का बाई? कोण रे बाबा तू? ग्रहाची दशा पाहून दिशा ठरवतोय बाई. तू तर पुण्यवान आहेस बाई. लोकांसाठी झिजते पण तुझ्यासाठी कोणी झिजत नाही. खरं की खोटं? एकदम खरं बोललायस बाबा, खरं बोललायस. मी सगळ्यांसाठी सगळं काय केलं, आयुष्य गेलं, पण कुणी माझ्यासाठी केलं नाही भया. पण यानं कसं कळलं ग? याचे ते जरा तांदूळ दे, जरा वाटीभर. इथं बस बाबा. काय आला? काय तांदूळ बिंदूळ द्यायची गरज नाही. हे नाही, असली लोक आहेत ना अशीच गोड धोड बोली त्यात आणि त्यांच्या घरचा किराणा बरी त्यात. ए बाबा तू काय फातकाला मांडू बसला, निघ तिकडं. आता थांब री, भली माणूस दिसतंय ती जरा. तुम्ही चांगले आहात ताई, पण तुमचे नातेवाईक जे आहेत ना ते तुमच्या वाईटावर टपले आहेत ताई. त्यांच्या मनामध्ये काळ चालू आहे तुमच्या प्रती ताई. एकदम बरोबर बोललायस बघ. हे 100% बरोबर बोललायस. ह्या दोघींचे नातेवाईक ह्यांच्या मनात काळच असतं आमच्याबद्दल. काय पण बोलू नका. थोबाड बंद कर, निवळ माकडावानी दिसती. काय ऐकत नाहीत माझं बिलकुल. इथं बस. कोण बरं आमच्या घरावर टपले बरं सांग? माझी विद्या सांगते ताई की तुझ्या घरी तो रोज येणारा जाणारा आहे ताई. कोण असेल तू? नाही, तो माझ्या डोळ्यासमोर तर दिसून राहिला पण तो अस्पष्ट आहे आता. पण ताई तुला सांगतो की 10-15 दिवसाच्या आतमध्ये तो लाल कपडे घालून येईन, हातात गोडधोड घेऊन येईन. हे लक्षात घे. आणि तो ज्या घरचा असन त्या घरातले माणसं सगळे तुमच्या वाईटावर टपलेले आहेत ताई. तू 5,000 रुपये देत आई फक्त. माहिती र, 5,000 रुपये नाही ती माझ्याकडं. बरोबर, काही हरकत नाही ताई. तू पुण्यवान आहेस ताई. तू 2,000 दे फक्त. 2,000 दे. आणि मला जेवाले लागतेच काय 2 चपात्या, भात आणि भाजी. आणि जाता जाता जर तू मला अंगात घालायले कपडे बिपडे देशील तर फार चांगलं होईल बाई. हो बाई. अजून सांगतो बाई, त्याच्यावर ते 51 रुपये देशील तर मग तर मस्तच होईल बाई. बाई बाई तू फोन कशी करशील मला? हा घे ना कार्ड मायावाला. बाई तुमच्या वाईटावरच्या गोष्टी आहेत ना तर त्या मी पूर्ण निष्ठ करून टाकेन बाई. मी हे भया, अगं असं वरडायचं नसतं ग. अगं देवाची माणसं असतात ती. कायची देवाची? घ्यावाचा माणूस होता तो, घ्यावाचा. आता बोलायला लावू नका, नुसतं घ्यायला आला होता तो आपल्याकडनं. आई तुम्हाला कसं कळत नाही? कसं तुम्ही लोकांच्या बोलण्यात येता हो? कोण असेल ग आपल्या सुखावर टपलेलं? पावसकरी नसेल का ग? तुला काय कामधंदे आहेत का नाही हो? अगं नाही, परवा मी रांगोळी काढली होती, त्याच्यात मोराचा पिसारा तिच्या पायाने इसकटला होता तिनं. अगं बाई तो मोर होता. मी हत्ती म्हणून फोटो टाकला होता स्टेटसला. जरा विचार करा, कोण टपला असेल
अहो आई खरं असं कोणी नसतंय हो हा तू जुन्नरची मावशी असेल का ग? अंगाशी तरी म्हणलं अजून माझ्या मायाच्यांवर कशा नाही घसरल्या तुम्ही माझी मालू मावशी कशाला तुमच्या वाईटावर टपणार आहे हो हा माग कधी काळी एकदा ती तुम्हाला म्हैस म्हणली होती त्याच्यानंतर तिचं आणि तुमचं काही बोलणं चालणं तरी झालंय अहो बाजूने गेला तरी वाळखायची नाही ती तुम्हाला आणि हा? त्या आता या वयात कशाला येतील तिकडे इकडे लाल कपडे घालून आणि गोडधोड घेऊन नाही तर ते काय? पण हाय म्हणा पण आल्या गेल्यावर लक्ष ठेवलं पाहिजे भया. चेतनाताई ए चेतनाताई अरे दत्तू हे बघ आईने तुला काय दिलंय मज्जा आहे. मज्जा आहे. काय झालं ताई काय नाही काय झालं इथं बस तू म्हणत होतीस ना कोणी येत नाही आपल्याकडे हे बघ आलंय स्वतःहून चालून गोडा धोडाचं घेऊन. आई तुम्हाला नक्की काय म्हणायचंय तुला जे कळतंय ना तेच म्हणायचंय मला. तरी मला डॉट होतास तुझ्याच घरातलं कोणीतरी असल. माझ्या घरच्यांना नेहमी बोलत असतात माझ्या घरचे यांच्यासाठी काय करत आहे मला बोलायला माझ्या आता तोंडात शब्द बाहेर पडू दे ना. नाही नाही माझ्या घरच्यांवर जाऊ नका ताई सांगा की नाही नाही मला माहित आहे तुझ्याच घरच्या सारखे येत जात असतात तिकडं. हो पण बरं काय झालं मला पण सांगा ना. उभा राहा आई लिंबू काढ. खिशात लपवलेला लिंबू काढ. ओ हा लिंबू नाहीये आवळा आहे. आवळा कायला घेऊन फिरतो खिशात. ती एसटी माझ्या बाजूने गेली ना तरी पण मला उलटी होते म्हणून मी खिशात ठेवतो. या लोकांनी यष्टीत बसून होत आणि याला कुठं काय पण या आवळा फिरवणारे लिंबू फिरवणाऱ्यांपेक्षा पण डेंजर असतात बाई. काय लॉजिक आहे काही काय सांगता तुम्ही तो कशाला आवळा फिरवण हा आहे एवढूस ते काय जादू करणार आहे ही मधल्या बोटाची जादू त्याला अजून नीट दाखवता येत नाही तो काय जादू टोना करणार आहे अजून उगा काही बोलीत अहो हिचा सक्का भाऊ येतो हा. तो कशाला आपल्या वाईटावर टपल नाही आई तुम्ही उगाच ना आता सुतावरनं स्वर्ग गाठू नका हा. उगाच तिच्या घरच्यांवर आळ घेऊ नका काय बाई तुम्ही काय केलं नाही माझ्या घरच्यांनी तुमच्यासाठी काय नाही केलंय. काय नाही केलं आई, रात्री 2 वाजता यांच्या छातीत दुखायला लागलं होतं दुखायला लागलं होतं की नाही तेव्हा माझ्या बाबांनी असं यांना खांद्यावर घेऊन हॉस्पिटल मध्ये नेलं होतं की नाही काय झालं मणका मोडलं होतं माझ्या बाबांचा बरं तिथं गेल्यावर कळलं यांना काही अटॅक बिटॅक नाही गॅसेस झाले होते या आल्या उड्या मारत घरी माझ्या बाबांना ऍडमिट करावं लागलं बाई आता तुला माहिती आहे ना आपली म्हातारी कशी आहे आपल्याला माहिती आहे का बुवा आपल्याला गॅस येस होता तर मग काय सकाळी उठून इडलीच खान दुपारी बटाट्याची भाजी मग करायचं लक्षात राहू दे. ऐका माझं त्या ज्योतिषाने आपल्याला काय येऊन सांगितलं का जो कोणी माणूस येईल त्याच्या अंगावर लाल कपडा असेल हा. त्याच्या उभा राहा कुठं लाल कपडा दिसतोय का कुठं बघा बरं नीट न्याळा नीट अंगावर दिसत नाही. खिशात काय आहे काढ. खिशात काय आहे? लवकर काढ. हा रुमाले हा हे बघ लाल रंगाने लिहिलंय बघ. तुमच्या डोळ्यात काही शंकेश्वरी मिरच्या कोंबल्यात काय हो? हा? निळा रंग आहे दिसत नाही का आणि त्याच्यावर काहीतरी यस लिहलंय येस माझ्या गर्लफ्रेंडचं नाव आहे हा एस फॉर सई. हे मरू दे. हे वरती बनियन दाखव. हे बघा बया हे पण पांढरे. चड्डी दाखव. चड्डी दाखव. आयांना हद्द झाली बरं का तू गप. चड्डी दाखव. काय चड्ड्या बघा पोरांच्या हे बघा ही चड्डी आहे आणि हा करगुड्या लाल हे क्या आता सापडला. ये बघ हाय ना लाल रंगाचं तरी मला वाटलंच होतं जादू टोना करतोस आमच्यावर. आई ज्योतिषानं सांगितलंय लाल कपडा असेल तो धागा आहे पण कपडा पण धाग्यापासूनच बनतो ना. काय करू बाया म्हातारीच आता ए ताई तुझ्या सासूला ना वेड लागले कुणीतरी भानामती केले तिच्यावर बारक्या पोरांच्या चड्ड्या तपतच असते. आता सगळ्या जगाने माझी चड्डी आणि करगोटा बघितला ना मी आता आईला तुझं नाव सांगणार सगळ्यांचं नाव सांगणार माझी चड्डी दाखवेल सगळ्यांना माझी
माझी इज्जत घालवली माझ्या भावाला रडवलं, त्याची काळी चड्डी आणि लाल करगोटा अख्ख्या जगाला दाखवला या बाईनी. अख्खा जग कुठं आहे का इथं आपलं आपण तिघीच आहोत ना. ते मरू दे. गप ना ग, गप ना. हे लाल रंगाचं सिद्ध झाले. त्या डब्यात काय बघ. बघ डबल बाई, ठेवायचं त्याच्या मनाचं बघ. समाधान होते बघ काय आहे त्याच्यात. घ्या घ्या. घ्या, लाल मिरच्यांची चटणी आहे याच्यात. अगं भोंगा बंद करते का तुझा? किती रडती ग? काही नाही ग, ही आल्यापासूनच बरबादी झाली आहे घराची सगळ्या. आई ही आल्यानंतर 4 वेळा पडले बाथरूम मध्ये मी. हिच्यामुळे पडलात का तुम्ही? हा. आता सांगितलं असतं बोलू नाही बोलायची वेळ ती म्हातारीला आंघोळ करताना नाचायची सवय आहे. हे काय वय आहे का बाथरूम मध्ये नाचण्याचं? बरं साबण असतोय तो अंगाला लावी त्यात. ही म्हातारी पायाला चोळीत बशी ती मग झाली फरशीची आणि पायाची घसरण पडल्यात बाथरूम मध्ये 4-5 वेळा. लय उगाच तिच्यावर नाव घेता तुम्ही. कुणी पण येतं, काही पण सांगतं आणि या तर माझ्या घरच्यांवर बाई मला काय अगं गळ्यातनं शब्द बाहेर काढ की. गप 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 गप. वड वड परनात पुढे इथं येऊ दे डोळ्यामध्ये. भारतीय. किती वडणार आहेस ग? बाटलीचं झाकण उडतं ना टपकन तसं नाक उडेल एक दिवशी तुझं. अरे जोकर ना दादा. बस अरे कसं काय अचानक आला तू? आला तर आला. त्याने लाल रंगाचा कुर्ता घातलाय, लाल सॉक्स घातलेत, लाल टोपी घातली. लाल पिशवी पण आहे. आणि एवढंच नाही, गुलाब फ्लेवरची लाल मिठाई सुद्धा आणली आहे. अगं आपल्या भाचीचं म्हणजे गुलाबचं लगीन ठरलं आहे. कळलं का? अख्खं खानदान तुमचा लाल रंग घेऊन मिरवतोय. गोकर्ण काकाच तुमच्यावर करणी करतोय, तुमच्या घरावर चेटूक करतोय. अशी काय बोलायली? गोकर्ण दादा साधा बोलाय, तो कशाला चेटूक करायला आपल्यावर? हा, आता का? हा? घातलेत ना त्याने लाल कपडे, लाल सॉक्स, लाल टोपी. मग अगं तुम्ही ह्याच्यावर काय विश्वास ठेवता? असं कुठं असतंय वय? कुणी ज्योतिष येईल सांगून जाईल आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार का? अगं बाया कुठल्या शतकात वावरताय तुम्ही? आता कुठून आलं तुमचं शतक बितक? काय भारी पलटी मारली हो तुम्ही. हा? आमच्याच नातेवाईक वाईट आहेत, तुमच्या नातेवाईक एवढे चांगले. तुमचे नातेवाईक आले ते बघत चाल, दिसत नाही का तुम्हाला? ए माया नातेवाईकांना काय बोलायचं नाही हा? काका का आता ज्योतिषी मगाशी सांगून द्या ते सगळं चुकीचं ठरवून मग काय झालंय तेव्हा माझ्या तुम्ही? भावावर हा? संशय घेतला तेव्हा काही नाही वाटलं तुम्हाला? तुझा भाव आहे संशय घेणारा. गप्पा बसा. कोणी बी लग्नाला यायचं नाही. नाही येणार, हा जा तुम्ही.